लोकसभा निकालानंतर आज एनडीएची महत्त्वाची बैठक पार पडते। आज दुपारी 4 वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एनडीए मधील सर्व घटक पक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आता सत्ता स्थापनेसंदर्भामध्ये या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला उपस्थित राहतील। भाजपच्या आणि घटक पक्षांच्या विजयी खासदारांना आज दिल्लीमध्ये येण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आज दिल्लीमध्ये एनडीएच्या गुटामधून या घडामोडी समोर येत आहेत। शिंदे आणि अजित पवार सुद्धा आज दिल्लीला पोहोचणार आहेत। एकूणच भाजपसोबतचे घटक पक्ष आज दिल्लीला येतात। त्यांची आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक होते आणि अर्थातच या बैठकीमध्ये सत्ता स्थापनेबाबतच्या हालचाली केल्या जाणार आहेत। तर कालच्या निकालानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। थेट दिल्लीवरनं आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूयात। शिवाजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आज ही बैठक होतीये। काय प्रमुख मुद्दे असतील ज्याविषयी आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे? घटक पक्ष जे आहेत या निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या भूमिकेकडे लक्ष लागणार असणार आहे। त्यामुळं आजच्या होणाऱ्या बैठकीमध्ये घटक पक्षाचे नक्की काय मागणी आहे, काय त्यांना कोणकोणती महत्त्वाची पदं जी आहेत ती हवी आहे त्याची चर्चा केल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घटक पक्षाचे प्रमुख जे आहेत ते पत्र देण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजची एनडीएची जी बैठक असणार आहे त्या बैठकीमध्ये चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पक्षाचा पाठिंबा महत्त्वाचा असणार। त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 7 जागा मिळालेल्या आहेत, त्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे। अजित पवार यांच्या पक्षाची देखील भूमिका महत्त्वाची असणार आहे। त्यामुळे एनडीएला या सगळ्या निवडणुकीमध्ये त्यांना एनडीए मध्ये सहभागी झाल्यानंतर काय मिळणार आहे हे महत्त्वाचं, कारण आताचं हे सरकार हे भाजपचं सरकार नाहीये, हे गठबंधनचं सरकार आहे। त्यामुळं या गठबंधनच्या सरकारमध्ये त्यांना काय मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरी एक बैठक आहे ती म्हणजे इंडिया आघाडीचं। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार जर ऐन वेळेस सहभागी झाले तर या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना महत्त्वाची पदं जी आहेत इंडिया आघाडीत दिली जाऊ शकतात। कदाचित नितीश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर दिली जाऊ शकते, कारण एनडीएला हे पंतप्रधान पद देता येणार नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्याकडे सर्वात मोठा चेहरा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःचं पद दुसरीकडे देऊ शकत नाही। मात्र काँग्रेस हे करू शकतं, कारण नरेंद्र मोदी किंवा भाजप यांना सत्तेतून हटवण्यासाठी ही मोठी ऑफर जी आहे सर्व इंडिया आघाडीच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर दिली जाऊ शकते। सर्वात मोठा पक्ष इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस जरी असला त्याच्या खालोखाल समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना 37 जागा मिळालेल्या आहेत। त्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची असेल, उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची असेल। गठबंधनचं सरकार चालवताना बऱ्यापैकी अडचणी असतात, कारण देशाने गेल्या 10 वर्षा अगोदर मनमोहन सिंग यांचं सरकार पाहिलं होतं आणि पुन्हा एकदा देशामध्ये गठबंधनचं सरकार येत आहे। आता त्यामुळं गेल्या पुढील 5 वर्षामध्ये हे जे गठबंधनचे घटक पक्ष असणार आहेत त्या सर्व घटकपक्षांची मर्जी राखूनच पक्षामध्ये भाजप असो किंवा काँग्रेस असो या दोन्ही बड्या पक्षांना जे आहे आता काम करावं लागणार। त्यामुळं घटक पक्ष काय मागणी करतात ते महत्त्वाचं आहे। आज कॅबिनेट होणार आहे शेवटची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेकंड टर्म मधली, आणि त्यानंतर कदाचित मोदी आज राष्ट्रपतींकडे राजीनामा देऊ शकतात त्यांच्या पदाचा। त्यानंतर राष्ट्रपती त्यांना सिंगल लार्जेस्ट पार्टी आणि सर्वात मोठा पक्ष असल्यामुळं आमंत्रित करू शकतात आणि त्यांनी आमंत्रित केल्यानंतर शपथविधीचा दिनांक ठरवला जाईल। या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या आज ठरवल्या जातील। दुसरीकडे इंडिया आघाडी त्यांच्याकडे असलेलं संख्याबळ पाहता ते देखील सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे। त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये देशाच्या इतिहासामध्ये ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकानंतर हे बहुमत आलेलं आहे, लोकांनी जो जनाधार दिलेला आहे, त्यामुळं अत्यंत वेगवान घडामोडी घडणार आहेत आणि कोणाचं सरकार बनतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। कागदावर तरी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हॅट्रिक साधताना पाहायला मिळतात, मात्र नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि यामध्ये त्यांना सोबत घेण्यासाठी काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। आत्ताच जी माहिती मिळत आहे तेजस्वी यादव जे आरजेडीचे प्रमुख आहेत, त्याचबरोबर जर आपण पाहिलं प्रमुख म्हणून काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर जर मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार हे दोघंही एकाच विमानाने दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळं या सगळ्यामुळं नितीश कुमार यांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे आणि नितीश कुमार यांना जर खरंच ऑफर दिली गेली इंडिया आघाडीकडनं तर कुठेतरी देशामध्ये वेगवान घडामोडी घडू शकतात आणि
देशामध्ये सत्ता बदल होण्याची शक्यता आहे। सध्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सत्तेत येतील, तेच शपथविधी घेतील अशी शक्यता आहे। मात्र चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या दोघांच्या भूमिकेकडे देशाचं लक्ष लागलेलं असणार आहे। अर्थात त्यामुळे आज दिल्लीमध्ये भाजपच्या गोटामध्ये एनडीएच्या गोटामध्ये कशा घडामोडी घडतात याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।